तुमचा डिसिजन फायनल आहे? तुम्ही 1000 वेळा विचारलं तरीही माझं उत्तर तेच असणार आहे. तुम्हाला कळतंय तुम्ही राजवीर मोहितेला नकार देत आहे. त्याने मला काहीच फरक पडत नाही. मनात येईल तो आकडा बोला. ती रक्कम एका सेकंदात तुमच्या अकाउंटमध्ये जमा असेल. मला वाटतं तुम्हाला अजूनही नीट समजलं नाहीये. मला तुमच्या ऑफरमध्ये इंटरेस्ट नाहीये. मी तुमच्या ब्रँडची मॉडेल होणार नाही. फायनल? फायनल. राजवीर, आजी झोपली नाहीस तू अजून? तुला असं अस्वस्थ बघून मला झोप लागेल का? काय झालंय? कुठे काय? काय नाही. काही नाही. नक्की? पण मग डोळ्यात अशी चलबिचल का रे? आजी अगं काय नाही, कामाचं टेन्शन आहे जरा. कामाच्या टेन्शनमुळे एवढा अस्वस्थ झालेलं मी यापूर्वी कधी बघितलं नाही तुला. आजी तसं खरंच काही नाही. राजवीर, आयुष्यातल्या सगळ्या बऱ्या वाईट प्रसंगांना तू अगदी खंबीरपणे तोंड दिलंस. व्यवसायात सुद्धा खूप प्रगती केलीस, यशस्वी झालास. पण हे सगळं म्हणजेच पूर्ण आयुष्य असतं का रे? अजून तर खूप मोठा प्रवास करायचा आहे आणि ह्या प्रवासात आयुष्यभर साथ देईल अशी सोबत हवी असते. आजी या विषयावर मी राजवीर, तुझी ही चलबिचल समजून घ्यायला एक सहचारिणी, पत्नी, एक विश्वासातली व्यक्ती हवी आहे. खरंच विश्वास. आजी सहचारिणी, पत्नी या शब्दांवर मी विश्वास ठेवू शकत नाही. राजवीर, अरे काळाच्या ओघात जुन्या जखमा विसरायच्या असतात. पुन्हा पुन्हा त्याची खपली काढून त्यांना जिवंत करायचं नसतं. म्हणजे आई आणि बाबांमध्ये जे झालं ते विसरून जाऊ? शक्य नाही. राजवीर, राजवीर, बाळा विश्वास ठेव माझ्यावर. तुझ्या आई बाबांमध्ये जे काही घडलं ना, तो एक अपवाद होता. प्रत्येक जोडप्याला त्याच पारड्यात नको तोलूस. प्रत्येक लग्न वेगळं असतं. त्या लग्नाचा मांडव सुद्धा वेगळा असतो. असेल, पण मला आता विषयाची परीक्षा नाही घ्यायची.
राजवीर, कर जोडून नवितो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून नवितो तुम्हा तुम्ही चहाचं बघ वासुदेव त्यांचं. वासुदेव मी शिदा म्हणा. घेऊन येते. नका गुंतू ईशय कामा तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दान पावलं वासुदेवाला दान पावलं. दान पावलं दान पावलं वासुदेवाला दान पावलं. दान पावलं दान पावलं वासुदेवाला. अव माऊली पैक न ग सीधा असेल तर चालेल. दान पावलं वासुदेवाला दान पावलं. दान पावलं दान पावलं वासुदेवाला दान पावलं. नमस्कार करते. काका बसा. होय होय होय. रामकृष्ण हरी राम. हे घ्या पाणी. चहा. होय होय. नमस्कार करते. असू दे असू दे. किती दिवसांनी आलात तुम्ही? मी म्हंटल आम्हाला विसरलात की काय? हो ना. अव आमच्या पायाला भिंगरी आमची कुठली नाही नगरी. आज ह्या गावाला तर उद्या त्या गावाला. आम्ही परस्न विचारत नाही कुठल्या वाटेला. बरं मालक कुठं आहेत? नाही म्हणजे लय लय भला माणूस आहे बघा तुमचा मालक. लय मोठं काम केलंय त्यांनी आणि त्यांच्या हातून अजून लय मोठं काम होणार आहे बघा. कसे आहात वासुदेव काका? अरे डोक्यावर आभाळ आहे आणि काळी माय पायाखाली आहे तोवर मस्त मजेत. काय काका किती धावपळ करत असता हो तुम्ही? अहो नाही नाही काय व्रत हातात घेतलं म्हणल्यावर ते समजा करायच लागतं ना बघा. आणि तुमचं बी काही वेगळं नाही आहे ताई. तुम्ही बी वासुदेवच आहेत की. अहो मी जसा गावागावात जाऊन जे करतो ते तुम्ही तुमच्या पथनाट्यातून करता. अव अडल्या नडल्याच्या पाठीमागं उभं राहता तुम्ही. नाही, या सगळ्या गोष्टी चांगल्याच आहेत, पण याच बरोबर काही महत्वाची कामं सुद्धा व्हायलाच हवीत, नाही का? काय आई आलं ध्यानात माऊली आलं ध्यानात. ताई या बसा. तुमचं भविष्य सांगतो बसा. काका आधी माझं भविष्य सांगा. हे मी लहान आहे नाही मग. अरे लेका तुझं काय भविष्य सांगायचं. अरे ते तर तुझ्या डोळ्यातच दिसतंय की. अरे लय लय धाडसी आहेस तू. लय हुशार आहेस. मोठा माणूस होणार तू. याच चांगलंच होणार. बरं ताई तुमचं सांगतो आता. काका आणखीन म्हणजे आणखीन काहीतरी सांगा ना. अरे आणखीन काय सांगणार आता एवढंच. आता तू तुझ्या कामाची व्यवसायाची वाट बघ. कळलं ना? तुझं लगीन बायको मुलं बाळ हे समज भविष्य मी नंतर सांगणार. पण आता तुझ्या ताईच्या लग्नाचं बघू काय. नाही, खरंच बघून घ्या ना. म्हणजे मुलगा कसा मिळणार आहे, नोकरी करणार असेल की स्वतःचा बिझनेस असेल त्याचा, आणि लग्नाचा योग कधी असेल जरा बघा ना. वय वय अव माऊली जरा धीर धरा की समज सांगतो. धीर धरा. लेख आहे गुणाची तिला कमी नाही कशाची. श्रीमंताच्या घराची सून होणार. अचानक अचानक योग चालून येणार. माऊली तुम्ही काय बी काळजी करू नका. तुमच्या पाठीशी लय मोठी पुण्याई आहे. लवकरच ताईच्या लग्नाचा योग आहे. नाही नाही इतक्यात नाही. बर बर. बर माऊली मालक कुठं आहे? गावात. नाही, सकाळची सगळी गावातली कामं असतात ना त्यांची, भेटी गाठी. बर माऊली ताईच्या लग्नाची तयारी सुरू करा बरं का. सुखात राहा. दान पावलं
दान पावलं, दान पावलं. अरे बजा टक्कर काय बजाव काय बजाव. ताई बाई तुमचं लग्न होणार आहे. आई प्लीज आला समजावं. गोड गोजिरी लाज लाज जा ना नित्या. ताई तू होणार नवरी नवरी होणार ताई. आगाऊपणा करू नका. आगाऊपणा ए, मारामारी नाही, तुम्ही लहान आहात का आता? शांत व्हा दोघं. अरे ए, नितीश, काय चाललंय तुझं? तुला नंतर बघून घेते मी. हा बघ बघ ना त्या वासुदेव काकांमुळे होते. आधी त्यांच्याशी बोल. मनवा ऐक बाळा माझं, ऐक मी काय सांगते ऐक. आजी प्लीज तू दादाशी बोल ना. मी अजिबात मध्ये पडणार नाही. अगं पण मग माझ्या बाजूने कोण बोलणार? आई नाही, यश नाही आणि आता तू पण नाही. इतक्या वेळा समजावून सुद्धा का नाही शहाणपणाने वागलीस? अगं पण जेवताना मेसेज आले त्याला मी काय करू? आणि तुम्ही का प्रत्येक वेळी मला टार्गेट करत असता ग? आणि मी तुझ्याशी बोलते ना, तू काय तिकडे. असं बोलतात आजीशी. असं बोलतात. सॉरी. तुझा मोबाईल माझ्या रूम मध्ये घेऊन ये. एक मिनिट. मोबाईल ऑन कर तुझा. अलकनंदा दादा फोन ऑन करायला सांगतोय. यावेळी मोबाईल चेक नाही केलाय तुझा. पण नेक्स्ट टाइम असंच करेन असं नाही. कॉन्सन्ट्रेट ऑन युअर स्टडीज. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही काका! काय काका तुम्ही काय बोललात आईसोबत? आता लग्नाचा विषय घेऊन कशी माझ्या मागे लागते बघा तुम्ही. अहो ताई, मी कोणाला काय बी सांगत नाही. हा, जे चांगलं होणार आहे तेच सांगतो. यंदा तुमचं लगीन होणार म्हणजे होणार. हा? आता तुमचा या समजा गोष्टींवर विश्वास नाही, त्याला मी तरी काय करणार. पण तुम्हाला आईचा स्वभाव माहितीये ना कसा आहे ते. अहो, ताई माऊली आहे ती तुमची, काळजी वाटणारच ना. दान पावलं, दान पावलं, वासुदेवाला दान पावलं, दान पावलं, दान पावलं. मी काय सांगितलं तुम्हाला? एवढी मोठी गोष्ट सांगितली आणि तुम्ही ऐकलंय मी, ऐकलंय. मग ते वासुदेव आपल्या मुलीच्या लग्नाबद्दल सांगून गेले. अहो खूप मोठा विषय आहे हा आणि तुम्ही काहीच बोलत नाहीये. मग काय करू? तुझ्यासारखा लगेच हुरळून जाऊ? प्लीज सिरियसली घ्या ना. आपल्या पदरात एक मुलगी आहे, तिचं लग्नाचं वय झालं आणि आपण काहीच हालचाल करत नाही. आपण कितीही म्हटलं, आपल्याला कितीही वाटलं तरी सुद्धा मुलीला घरातच नाही ना ठेवू शकत आपण.
कधी ना कधीतरी तिची पाठवणी करावीच लागणार आहे ना, हो ना? आरती, तुला असं वाटतं का मी त्याच्यावर विचार करत नाही, मला काळजी नाहीये? मी असं म्हटलं का? पण आजकालची मुलं माझ्या अपेक्षांच्या जवळपास सुद्धा येत नाहीत. असं झालंय जनरेशन. आपलं आपल्या लेकीवर प्रचंड प्रेम आहे म्हणून आपल्याला प्रत्येक मुलामध्ये दोष हा दिसणारच, पण म्हणून आपण मुद्दा तो नाहीये आरती. काळजी वेगळ्याच गोष्टीची आहे. आजकाल इतक्या गोष्टी कानावर पडतात ना की लग्नानंतर आपल्या मनूला आतून बाहेरून बदलावं तर लागणार नाही ना. आरती, मुद्दा हा आहे की ज्या वातावरणामध्ये आपण आपल्या मनूला वाढवलंय, तिला विचार स्वातंत्र्य, निर्णय स्वातंत्र्य दिलाय, ते तिच्या अंगवळणी पडलंय. ते तिला आयुष्यभर जपता यायला नको का? पण तुम्हाला असं का वाटतंय की लग्नानंतर तिला तिचं स्वातंत्र्य जपता येणार नाही? नाही, जरा वेळ लागेल, पण तिला या पद्धतीने समजून घेणारं स्थळ मिळेल की आपल्याला? असंच व्हायला हवं, हीच तर इच्छा आहे, बाकी काही नाही. मला माहितीये सगळं खूप अवघड आहे, पण की आपल्याला लवकरात लवकर अगदी आत्तापासूनच तिच्या लग्नाच्या दृष्टीने पावलं उचलायला हवीत. राजवीर प्लीज, तू इतकं टेन्शन का घेतोयस? हे बघ, मी उद्याच तुला एक चांगली मॉडेल शॉर्टलिस्ट करून देते. म्हणजे तुझ्याकडून एकदा फायनल झाली की मग स्टाफ समोर मला आवजाव करण्याची किंवा सर म्हणण्याची गरज नाही. हे काय आता मध्येच? आय मीन इट्स अ प्रोटोकॉल. सुष्मिता, तू या कंपनीची फाउंडर डायरेक्टर, वी आर पार्टनर्स. येस, आय अग्री. पण खरं तर कंपनी तुझ्यामुळे आणि तुझ्या डिसिजनमुळे आज इथपर्यंत पोहोचली. सो मॉडेल फायनल कर. ते मी करते. मला असं वाटतं राजवीर, तू ह्या सगळ्याचं खूप जास्त प्रेशर घेते. मी काय म्हणते, आपण 2 दिवस कुठे बाहेर जायचं का? नो, फेस्टिव्ह सीझन तोंडावर. मग ऍटलीस्ट वीकेंडला तरी डिनरला जाऊया का? ते वीकेंडला बघू आपण. ठीक आहे. राजवीर, अरे ते तिथे चांगलं दिसत नाही, मी काढून टाकते. सुष्मिता, राजवीर, अरे तू त्या मुलीचा एवढा विचार का करतोयस आणि सतत हे डोळ्यासमोर का हवंय? विसरून जा ना. सुष्मिता, आपल्याला मिळालेला मान विसरायचा असतो. पण झालेला अपमान कधीच नाही. राजवीर कधीच अपमान विसरत नाही.